Hello students, I am Deshmukh DK. Uh, I will study today. I will study the 12th science 8 number chapter electrostatic in part 4. आजच्या आपण लेक्चरमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकचा पार्ट नंबर 4चा अभ्यास करणार आहे, स्टडी करणार आहे. आता ह्यामध्ये जे आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये 3 लेक्चरमध्ये 3 पार्टमध्ये पहिल्यामध्ये आपण जनरल इंट्रोडक्शन बघितलं, दुसऱ्यामध्ये गॉस लॉ आणि पहिलं ॲप्लिकेशन बघितलं, तिसऱ्या लेक्चरमध्ये दुसरं ॲप्लिकेशन बघितलं. आज आपण तिसऱ्या ॲप्लिकेशनचा स्टडी करणार आहे. आता ह्या तिसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्जड इन्फनाईट प्लेन सीट. जी इन्फनाईट प्लेन सीट आहे त्याच्यावरती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी ॲक्ट होते त्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं डिटर्मिनेशन करायचं आहे, व्हॅल्यू डिटर्माइन करायचं आहे. ह्यासाठी आपण प्लेन सीट घेणार आहे, इन्फनाईट चार्जड प्लेन सीट घेणार आहे. आता इथं डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे आपण इन्फनाईट प्लेन चार्ज सीट घेतली आणि ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यावरती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी ॲक्ट होते त्याची व्हॅल्यू डिटर्माइन करणार आहे. आता ह्या डायग्राममध्ये जी चार्जड इन्फनाईट प्लेन सीट दिली त्याच्यामधून जी ती व्हर्टिकली व्हर्टिकल पोझिशनमध्ये आपण इन्क्लाइन केलेली आहे. आता ह्याच्यामधून जे आपण त्याला परपेंडिक्युलर त्या प्लेनला, सीटच्या प्लेनला, इन्फनाईट प्लेन सीटच्या प्लेनला जी परपेंडिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे त्याची व्हॅल्यू आपण डिटरमाइन करणार आहे. आता ह्याच्यासाठी बघा, लेटेस्ट वी कॅन कन्सिडर अ युनिफॉर्मली चार्ज इन्फनाईट प्लेन सीट विथ सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. आता इन्फनाईट प्लेन सीट आहे विथ अ सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. सिग्मा हे नोटेशन सरफेस चार्ज डेन्सिटीसाठी आपण वापरलं आहे. Then electric field is perpendicular to the plane of seat and directed outward. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची जी डायरेक्शन आहे ती आउटवर्ड साईडला आहे, हॅविंग सेम मॅग्निट्यूड ॲट अ गिवन डिस्टन्स ऑन आयदर साईड ऑफ द सीट. आता ही आपण सीट जी व्हर्टिकली इन्क्लाइन पोझिशनमध्ये ठेवली त्याच्यामधून जाणारं एक्झॅक्ट त्या प्लेनला सीटच्या परपेंडिक्युलर असलेल्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी आपण दोन्ही साईडला, सीटच्या लेफ्ट साईडला ॲज वेल ॲज राईट साईडला आपण जे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा व्हेक्टर काढलेला आहे त्याचं मॅग्निट्यूड सेम असते, बट डायरेक्शन आर अपोजिट आहे. डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट आहे परंतु मॅग्निट्यूड सेम आहे. ॲट अ गिवन डिस्टन्स ऑन आयदर साईड ऑफ द सीट. दोन्ही बाजूला, सीटच्या दोन्ही बाजूच्या साईडला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे व्हेक्टर काढलेले आहेत. लेट पी इज अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द सीट. आता पी हा पॉईंट असा आपण कन्सिडर केला की तो सीटच्या वन साईडला आपण स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवरती पी पॉईंट कन्सिडर केला आणि पी पॉईंटवरती ॲक्ट होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची व्हॅल्यू डिटरमाइन करायची आहे. आता आपण डायग्रॅम जी वरील फिगरमध्ये दाखवली त्या डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन करणार आहे. आता ह्या डायग्रॅममध्ये बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे ॲट पॉईंट पी. आता पी हा पॉईंट काय आहे तर जी प्लेन सीट आहे, इन्फनाईट प्लेन सीट आहे, त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर जो आहे त्या इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरच्या सभोवताली डी एस हा सरफेस एरिया. लेटस वी कॅन कन्सिडर अ पॉईंट पी ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम द इन्फनाईट प्लेन सीट. इन्फनाईट प्लेन सीटपासून स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवरती वन साईडला म्हणजेच लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला राईट साईडला आपण पी हा पॉईंट कन्सिडर केला आणि ते डिस्टन्स स्मॉल आर आहे. आणि लेफ्ट साईडला जो पी डॅश हा पॉईंट कन्सिडर केला आहे तो पी डॅश पॉईंटसुद्धा स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे आणि तो त्या ठिकाणी पी पॉईंटच्या सभोवताली आपण डी एस सरफेस एरिया कन्सिडर करणार. लेटस वी कॅन कन्सिडर अ डी एस सरफेस एरिया ॲट पॉईंट पी. अराउंड अ डी एस सरफेस एरिया वी कॅन कन्सिडर अ इमॅजिनरी सिलेंडर. जे इमॅजिनरी सिलेंडर आहे
ते परपेंडिक्युलर पोझिशनमध्ये आपण कन्सिडर करतोय. कुठं तर प्लेन ऑफ सीटला परपेंडिक्युलर पोझिशनमध्ये कन्सिडर करतोय. आणि ते जे जे डिस्टन्स आहे ते सीटपासून डिस्टन्स 2r, एक लेफ्ट साईडला r आणि राईट साईडला r, म्हणजे 2r एवढ्या डिस्टन्सवरती डिस्टन्सच्या लेंथचा हा जो सिलेंडर कन्सिडर करतोय. आणि त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कॅपिटल ए कन्सिडर केला. द प्लेन सीट passes through the middle of the length of the cylinder such that the ends of the cylinder are equidistant from the plane seat. आता जे लेंथ आहे मिडल पार्टपासून पी आणि पी डॅश, ही जी पी पासून पी डॅश पर्यंतची ती सिलेंडरची लेंथ आहे त्याच्या इक्वी डिस्टंटवरती, म्हणजेच ॲट द मिडल पार्ट ऑफ टोटल लेंथ ऑफ द सिलेंडर पी पी डॅश द प्लेन सरफेस इज इन्क्लाइन्ड पोझिशन. आतापर्यंत आपण डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन, जनरल एक्सप्लेनेशन बघितलं. आता ह्याच्यावरून मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन तयार करायचे आपल्याला. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विथ अ इन्फिनाइट प्लेन सीटवरती जे चार्जिंग झाल्यानंतर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची व्हॅल्यू डिटरमाइन करतोय आपण. आता ह्याच्यासाठी बघा, इलेक्ट्रिक फील्ड इज ॲट राईट अँगल्स टू द एंड कॅप अँड अवे फ्रॉम द प्लेन. आता डायग्राममध्ये ज्या पद्धतीने दाखवले आणि आतापर्यंत आपण एक्सप्लेन केलंय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही प्लेन सीट आहे त्याच्यापासून आउटवर्ड डायरेक्शनला जाते आणि राईट अँगलमध्ये आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा वेक्टर किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आता मॅग्निट्यूड इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं पी पॉइंटच्या दिशेचं आणि डायरेक्शनमध्ये आणि पी डॅश पॉइंटच्या डायरेक्शनमध्ये सेमच आहे तेही दाखवले. आणि दोन्ही पी आणि पी डॅश पॉइंट स्मॉल आर एवढ्याच डिस्टन्सवरती आहेत. द इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू द कर्व्ड सरफेस इज झिरो. इलेक्ट्रिक फ्लक्स कर्व्ड सरफेसचं झिरो असतं आणि टँजन्शियल टू धिस सरफेस, आणि ते टँजन्शियली असतं सरफेसला. देन टू डिटरमाइन और टू फाइंड आउट द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द क्लोज्ड सरफेस इज, जो क्लोज्ड बाउंडेड सरफेस आहे, जे सिलेंड्रिकल शेपचा आपण जे सिलेंडर कन्सिडर केलेला आहे डीएस सरफेसच्या अराउंड, आणि जी प्लेन सीट आहे त्याच्यापासून स्मॉल एल एवढ्या डिस्टन्सवरती, स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवरती लेफ्टला आणि स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवरती राईटला पी आणि पी आणि पी डॅश पॉइंटच्या दरम्यान जे सिलेंडर कन्सिडर केले ते त्याचा क्लोज्ड सरफेस वरती ऍक्ट होणारा टोटल इलेक्ट्रिक फ्लक्सची व्हॅल्यू आपण काढतोय. इज गिवन बाय फाय इक्वल टू क्लोज्ड इंटिग्रल ई इंटू डीएस पी पॉइंटच्या दिशेनं प्लस क्लोज्ड इंटिग्रल ई इंटू डीएस ॲट अ पी डॅश पॉइंट. पी डॅश पॉइंटच्या बाजूचं आणि पी पॉइंटच्या बाजूचं जे प्लेन सीट आहे त्याच्यापासूनचे दोन्ही साईडचे जे सिलेंडर आहेत त्याच्यावरती ऍक्ट होणारं जे इलेक्ट्रिक फ्लक्स आहे ते ह्या पद्धतीनं डिटरमाइन केले. दोन्हीची सम घेतोय आपण, पी साईडची आणि पी डॅश साईडची. आता ह्यामध्ये बघा, सिन्स थिटा इक्वल टू झिरो, ह्याच्यामधला अँगल जो आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि तो सरफेस आहे सिलेंडर कन्सिडर केलेला आहे डीएस सरफेस, त्याच्यामधला अँगल थिटा इक्वल टू झिरो कन्सिडर केला. देअरफॉर कॉस थिटा इक्वल टू कॉस झिरो इक्वल टू 1 सबस्टिट्यूट केलं. तर आपण ते सिम्प्लिफाय केल्यानंतर आता इथं ई हा ह्या इक्वेशन मध्ये ई हा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा वेक्टर आहे, त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, आणि डीएस सरफेस एरिया आहे त्याचा क्लोज्ड इंटिग्रल डीएस सरफेस एरियाचं इथे कॅपिटल ए आहे. म्हणजेच पी पॉइंटच्या ठिकाणचं क्लोज्ड इंटिग्रल डीएस इक्वल टू कॅपिटल ए अँड पी डॅश पॉइंटच्या दिशेचं डायरेक्शन मध्ये असलेलं सिलेंडरचं क्लोज्ड इंटिग्रल डीएस इक्वल टू कॅपिटल ए. अशा पद्धतीनं त्याची व्हॅल्यू आपण सिम्प्लिफाय करून मिळवलेली आहे. इथं लिहिण्याची म्हणजे जे आपण मॅथमॅटिकल स्टेप्स मांडलेले आहेत त्याच्यामध्ये लिहिण्याची काय आवश्यकता नाही, असं सिम्प्लिफिकेशनचा पार्ट. आता इथं
मेन स्टेप लिहिलेली आहे. देअर फोर फाय इक्वल टू ई इंटू ए प्लस ई इंटू ए. आता इथं ई इंटू ए इक्वल टू म्हणजे दोन्हीची बेरीज सम केली तर 2 ई इंटू ए आले आणि त्याच्यावरून इक्वेशन आलं बघा फायनल. देअर फोर फाय इक्वल टू 2 इंटू कॅपिटल ई इंटू ए. दिस इज इक्वेशन 1. आता ह्याच्यामध्ये बघा आपण सिम्प्लिफिकेशन करत असताना हे इक्वेशन 1 झालं. आता त्यानंतर आपण इफ सिग्मा इज सरफेस चार्ज डेन्सिटी देन, तर सिग्मा ही सरफेस चार्ज डेन्सिटी असते. ते 11वी मध्ये आपण सरफेस चार्ज डेन्सिटीचं जे फॉर्म्युला इलेक्ट्रोस्टॅटिक मध्येच बघितलेला होता, स्टडी केलेला होता, तो सिग्मा इक्वल टू क्यू इंटू ए. हा फॉर्म्युला सरफेस चार्ज डेन्सिटीच्या डेफिनेशन वरून तयार झाला आहे. काय डेफिनेशन आहे? सरफेस चार्ज डेन्सिटी इज डिफाइंड ॲज कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज पर युनिट सरफेस एरिया. ह्याच्यावरून हा फॉर्म्युला तयार झाला, सिग्मा इक्वल टू क्यू इंटू ए. तो सिम्प्लिफाय केला फॉर्म्युला तर क्यू इक्वल टू सिग्मा ए. लक्षात आलं? क्यू इक्वल टू सिग्मा ए. आता हा फॉर्म्युला आलेला आहे तो गॉस लॉचं जे मॅथमॅटिकल फॉर्म आहे, त्या गॉस लॉचा मॅथमॅटिकल फॉर्म असा आहे की इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. आता ह्या क्यूच्या ऐवजी आपण इथं काढलेली क्यूची व्हॅल्यू आहे सिग्मा इंटू ए इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी, ती सबस्टिट्यूट केली असता काय त्याच्यावरून इक्वेशन मिळालं. देअर फोर फाय इक्वल टू सिग्मा ए अपॉन एप्सिलॉन 0 आणि त्याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं. आता ते इक्वेशन 2 कन्सिडर केलं. देन वी कॅन ऑब्झर्व equation 1 and equation 2. Then in these two equations left side must be equal, so right side must be equal. Therefore we can write from equation 1 and 2 2EA equal to sigma A upon epsilon 0. Then we can find out electric intensity capital E equal to sigma upon 2 epsilon 0 because capital A is present both sides, left side as well as right side. So it is in numerator position. So these A are cancelled to each other. So final equation must be written in this way. Capital E equal to sigma upon 2 epsilon 0. This is the required equation for electric intensity in a infinite long charged plane sheet. आतापर्यंत आपण गॉस लॉचा स्टडी केला, त्याचबरोबर गॉस लॉची 3 ऍप्लिकेशनचा स्टडी केला. हा इथं गॉस लॉचा आणि त्याच्या 3 ऍप्लिकेशनचा पार्ट कम्प्लीट झाला. आता ह्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि पोटेन्शियल एनर्जीचा कन्सेप्ट आपण 11वीत सुद्धा नवीन सिलेबसमध्ये पाठीमागील वर्षी स्टडी केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर्ड जी सिस्टीम मधली एनर्जी स्टोअर्ड होते ती म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी स्टोरेज केली. ते आता ती डिपेंड्स कोणकोणत्या फॅक्टरवर असते तर रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ कन्स्टिट्युएंट्स, जे वेगवेगळे घटक असतात कन्स्टिट्युएंट्स असतात सिस्टीम मधले त्याच्या रिलेटिव्ह पोझिशन्सवर ते डिपेंडन्स असते. तर ह्याच्यावरून इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचे डेफिनेशन अशा पद्धतीने करता येईल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज डिफाइंड ॲज वर्क डन against the electrostatic forces to achieve a certain configuration of charges in a given system. आता ह्या डेफिनेशन मध्ये आपल्याला अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन ह्या डेफिनेशनचा अशा पद्धतीने करता येईल की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय, इट इज अ वर्क डन अगेन्स्ट. कुणाच्या अगेन्स्ट आहे तर इलेक्ट्रोस्टॅटिक जे फोर्सेस असतात, सिस्टीम मधले इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस असतात त्याच्या अगेन्स्ट केलेलं जे वर्क डन असतं आणि कन्स्टिट्यूट कॉन्फिगरेशन जे चार्जेसचं असतं सिस्टीम मधलं त्याच्यासाठी केलेलं वर्क डन म्हणजेच काय आहे तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आहे. आलं लक्षात? आता ह्यानंतर बघा
सिन्स एव्हरी सिस्टीम ट्रायज टू अटेन अ लोएस्ट पोटॅन्शियल एनर्जी, जी पोटॅन्शियल एनर्जी असते ती प्रत्येक सिस्टीम किंवा सिस्टीम मधला प्रत्येक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स लोएस्ट पोटॅन्शियल एनर्जी कशा पद्धतीने अटेंड करता येईल हे ट्राय केला जातो. आणि वर्क इज ऑलवेज रिक्वायर्ड टू बी डन टू चेंज द कॉन्फिगरेशन चेंज करण्यासाठी वर्क जे रिक्वायर्ड होतं ते डन होतं. आता आपणास माहित आहे इन 11th स्टँडर्ड वी हॅव स्टडीड लाईक चार्जेस रिपेल टू इच अदर अँड अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट टू इच अदर. हा कन्सेप्ट आपण 11वीतच शिकलेलो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरच्या सुरुवातीला, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीच्या दरम्यान आणि कुलोम्स लॉच्या दरम्यान. आता ह्यामध्ये बघा लाईक चार्जेसचं काय होतं, रिपल्शन होतं. अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. अ चार्ज एक्झर्ट अ फोर्स, लॅटरल फोर्स एक्झर्ट केला जातो ऑन एनी अदर चार्जेस इन इट्स रिजन. आता एकमेकाच्या रिजन मध्ये हे चार्ज आल्यानंतर लॅटरल फोर्स एक्झर्ट केला जातो. सम वर्क, त्यावेळेला काही वर्क डन, त्यावेळेला काही ना काही प्रमाणात वर्क डन होतं. आता हे वर्क डन जे आहे टू मूव्ह अ चार्ज इन अ प्रेझन्स ऑफ अनदर चार्ज. आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चार्ज पुश करण्यासाठी किंवा पुल करण्यासाठी वर्क डन जे केलं जातंय, फोर्स अप्लाय केला जातो, ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे वर्क डन होतंय. आता हे वर्क डन जे होतंय त्यामुळं पोटॅन्शियल एनर्जी अराईज होते, क्रिएट होते फ्रॉम एनी कलेक्शन ऑफ द चार्जेस. आता ही कन्सिडर अ पॉझिटिव्ह क्यू चार्ज फिक्स्ड ॲट अ सम पॉइंट इन अ स्पेस. एखाद्या स्पेसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज फिक्स्ड असेल तर त्या चार्ज पासून, त्या चार्जच्या साहाय्यानं अदर चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज ब्रिंगिंग करण्यासाठी आणि क्लोज आणण्यासाठी जे फोर्स एक्झर्ट केला जातोय, लॅटरल फोर्स, त्यामुळे वर्क डन होतंय. मग हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्शन असेल, त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळं आणि डिस्प्लेसमेंटमुळं तो क्यू चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज क्यू ह्या फिक्स्ड चार्जच्या दिशेनं आणण्यासाठी किंवा त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये मूव्ह होण्यासाठी जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन क्रिएट होते, त्यामुळे वर्क डन क्रिएट होते. त्यासाठी वर्क डन ची आवश्यकता आहे. आता दिस वर्क डन इज इक्वल टू द चेंज इन द पोटॅन्शियल एनर्जी ऑफ दिस देअर सिस्टीम. आता ह्या सिस्टीम मधली जी पोटॅन्शियल एनर्जी चेंज होते त्याच्यासाठी वर्क डनची गरज आहे, किंवा वर्क डन इक्वल टू चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. आता जे हे ह्या पद्धतीने हे दोन्ही इक्वल आहेत, इक्वली म्हणजे प्रपोर्शनल आहेत. मग दस वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इक्वल टू इन्क्रीज इन पोटॅन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. आता हे वर्क डन जे आपण करतोय किंवा फाइंड आउट करतोय ते बरोबर काय आहे, इन्क्रीज इन पोटॅन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम. आता हे वर्क डन आपल्याला माहित आहे बेसिक फॉर्म्युला, वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ह्याच रूलनुसार एफ बार इज द फोर्स exerted on the charge, and dr, here we can consider dr is the displacement, आणि या दोन्हीचं प्रोडक्ट मीन्स वर्क डन इक्वल टू du. du मीन्स काय तर पोटॅन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम किंवा इन्क्रीज इन पोटॅन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. ह्यावरून हे इक्वेशन आलं एफ बार डॉट डी आर बार इक्वल टू du, where du is the increase in potential energy when the charge is displaced through distance dr, and F bar is the force exerted on the charge. अशा रीतीने आज आपण ऍप्लिकेशन नंबर, गॉस लॉचा ऍप्लिकेशन नंबर 3, ऍप्लिकेशन नंबर 3 जे आहे त्याचा स्टडी केलाय, आणि त्याचबरोबर पोटॅन्शियल एनर्जी आणि इलेक्ट्रिक पोटॅन्शियल ह्या कन्सेप्टचाही स्टडी केलाय. आता ह्याच्या नोट्स तुम्हाला काही दिवसातच मी नेटवरती उपलब्ध करून देतो. तोपर्यंत तुम्ही जे एक्सप्लेन केले त्याचा व्यवस्थित बोर्ड टेक्स्टबुक घ्या तुम्ही, आणि बोर्ड टेक्स्टबुक रेफर करून त्याचा व्यवस्थित डिटेल स्टडी करा. काही अडचण असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या तुमच्या क्वेरी असतील, डिफिकल्टी असतील, डाऊट असतील ते क्लिअर करतो. ओके, थँक्यू.